आपण पाहतो की 15 वर्षामध्ये ऍडमिशन सुरू आहे, त्यामुळे मराठा समाजातील नेते नाराज आहेत. नाही, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागलेला होता आरक्षणाच्या. सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस तेच पूर्वीचे सगळे वकील जसेच्या तसे ठेवले, उलट ॲडिशनल वकील त्या ठिकाणी दिले. आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले तसं कोर्टामध्ये केस चालू राहील, तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल. परंतु स्थगिती दिली गेली. त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा बेंचच्या पुढं जाऊ द्या, मोठ्या बेंच पुढं त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. शेवटी राज्याला पुढं नेत असताना कुठलाही घटक, कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढं जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार करत आहे. दादा ईडीची कारवाई होत